भारत सरकार द्वारा कोचिंग क्लासेस करिता नवीन गाईडलाईन जाहीर झाली आहे। शिक्षक, पालक यांच्यासोबतच समाजातील सर्व घटकांनी ही गाईडलाईन समजून घेतली पाहिजे। नमस्कार, शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे कोचिंग क्लासेस करिता नवीन गाईडलाईन जाहीर झाली आहे। या गाईडलाईनची आवश्यकता सर्वप्रथम सांगताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्णयांचा NEP 2020चा संदर्भ देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेसमधील आगीसारख्या दुर्घटनांचा व विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणाचा दाखला देण्यात आलेला आहे। मित्रांनो, ज्या कोचिंग क्लासेसमध्ये 50 पेक्षा अधिक ॲडमिशन्स आहेत व तिथे अकॅडमिक सपोर्ट किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते, अशा कोचिंग क्लासेसला लागू होणार आहेत। नृत्य, क्रीडा विषयक किंवा क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज क्लासेसला ही गाईडलाईन लागू राहणार नाही। या गाईडलाईन प्रमाणे प्रत्येक कोचिंग सेंटरला स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक आहे। यापूर्वी स्थापन असलेल्या कोचिंग सेंटरला सुद्धा रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलेले आहे। जर कोचिंग क्लासेसचे नेटवर्क असेल तर त्या प्रत्येक सेंटरकरिता स्वतंत्र रजिस्ट्रेशन करणे आवश्यक राहणार आहे। कोचिंग क्लासेसमधील शिक्षक हे किमान ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता कुठल्याही प्रकारचे भ्रामक वचन देता येणार नाही। मार्कांबद्दल किंवा रँकबद्दल गॅरंटी घेता येणार नाही। कोचिंग क्लासेसमध्ये इयत्ता 10वी पूर्वी प्रवेश देता येणार नाही। तसेच केवळ 16 वर्षांपेक्षा अधिक वयाच्याच विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळू शकतो। अवास्तव कोचिंग फी घेता येणार नाही। तसेच घेतलेल्या फीची पक्की रिसिप्ट देणे बंधनकारक राहणार आहे। कोचिंग क्लासेसमध्ये नोट्स किंवा इतर साहित्य पुरविण्यात येत असल्यास त्याकरिता स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही। जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 100% शुल्क भरून प्रवेश घेतला आणि त्यानंतर तो मधातूनच कोचिंग क्लास सोडत असेल तर त्या विद्यार्थ्याला उर्वरित रक्कम परत केली पाहिजे। प्रति विद्यार्थी 1 स्क्वेअर मीटर या प्रमाणात कोचिंग क्लासेस जवळ जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे। कोचिंग क्लासेसमध्ये फायर सेफ्टी व बिल्डिंग सेफ्टीची काळजी घेतली जावी। स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी, चांगले व्हेंटिलेशन, पुरेसा प्रकाश यासोबतच CCTV असणे आवश्यक आहे। मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह सुद्धा असणे आवश्यक आहे। कोचिंग क्लासेस शालेय वेळेनंतरच घेतले जावेत। कोचिंग क्लासेसच्या वेळापत्रकामध्ये पर्याप्त मोकळा वेळ सुद्धा असावा, ज्यामुळे मधल्या वेळेत विद्यार्थी रिलॅक्स होऊ शकतील। कोचिंग क्लासेसला साप्ताहिक सुट्टी देणे आवश्यक असेल आणि साप्ताहिक सुट्टीच्या लगेच दुसऱ्या दिवशी चाचणी घेता येणार नाही। मोठे सण असल्यास कोचिंग क्लासेसला सुट्टी असावी, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवतील आणि भावनिकदृष्ट्या अधिक प्रबळ होतील। कोचिंग क्लासेस एका दिवसात 5 तासांपेक्षा अधिक वेळ नसावे। तसेच सकाळी खूप लवकर किंवा रात्री खूप उशिरापर्यंत क्लासेस घेता येणार नाहीत। कोचिंग क्लासेसमध्ये लाईफ स्किल, सायंटिफिक टेम्पर, क्रिएटिव्हिटी, फिटनेस इत्यादी विषयांवर सुद्धा मार्गदर्शन केले जावे। आणि एक महत्त्वपूर्ण तरतूद म्हणजे कोचिंग क्लासेसमधील तुकडी अर्थात बॅचेस ठरवताना विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक परफॉर्मन्सनुसार ठरवता येणार नाही। बॅचेस पडत असताना ज्या क्रमाने ॲडमिशन होतील त्याच क्रमाने बॅचेस तयार केल्या जाव्यात आणि एकदा प्रवेश दिल्यानंतर तो कोर्स पूर्ण होईपर्यंत बॅच बदलायची नाही। या गाईडलाईनचे उल्लंघन प्रथम वेळेस केल्यास त्या कोचिंग क्लासेसला 25,000 रुपयांचा दंड देण्यात येईल। दुसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्या कोचिंग क्लासेसला 1,00,000 रुपयांचा दंड राहणार आहे। आणि जे कोचिंग क्लासेस तिसऱ्यांदा या गाईडलाईनचे उल्लंघन करतील त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार आहे। मित्रांनो, या पद्धतीच्या गाईडलाईन कोचिंग क्लासेसच्या संदर्भाने भारत सरकारद्वारा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। माझ्या YouTube चॅनलवर शिक्षणाची बाराखडी या सिरीजसोबतच जीवनाशी थेट संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणारी समयी अंतर्मनातील आशेची ही सिरीजसुद्धा सुरू आहे। आपण त्याही सिरीजचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।